नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला छान अशी डिझाइन तयार करून घ्यायची आहे। त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। तर तुम्ही जो कोणता साइजचा ब्लाउज शिलाई करत असणार त्याच्यावरती अशा पद्धतीने गळा तुम्हाला आखून घ्यायचा आहे। शोल्डर मुंडा तुमच्या साइजनुसार तुम्हाला टाकून घ्यायचे आहेत। नंतर मग अशा पद्धतीने मी गळा आखून घेतला आणि ब्लाउज पीसवरती ठेवून घेत आहे। तर उलट्या बाजूने आपल्याला ठेवून घ्यायचा आहे। गळ्यावरती शिलाई झाल्यानंतर आपल्याला अस्तर पलटवून घ्यायचा आहे आणि हा गळा मी पेपर कॅनव्हास न वापरता तयार करून घेत आहे। तर बरोबर अशा पद्धतीने मी पूर्ण गळ्याला शिलाई करून घेतली। त्याच्यानंतर मग कमरपट्टी जोडण्याऐवजी आपल्याला कमरेला सुद्धा लगेचच शिलाई देऊन घ्यायची आहे। अशा पद्धतीने जर का शिलाई करून घेतली तर कमरपट्टी जोडायची गरज राहत नाही। एक्स्ट्राचा भाग कट केला आणि सर्वात आधी जे काही कोणे आहेत कोण्यांना सरळ रेषेत कट मारून पूर्ण गळ्याला मी कट मारून आणि लगेचच अस्तर पलटवून घेतला। अस्तर पलटवून झाल्यानंतर जो काही गळा आहे त्या गळ्याभोवती आणि पूर्ण अस्तरच्या सर्व बाजूंनी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। तर बघू शकतात मी हाताने गळा बरोबर करून घेत आहे आणि त्याच्यानंतर मग अस्तरच्या सर्व बाजूंनी सुद्धा लगेचच शिलाई करून घ्यायची आहे। खालच्या बाजूला शिलाई करत असताना आपल्याला बरोबर आतमध्ये चुन्या घोळ वगैरे होणार नाही ही काळजी घेत मग आपल्याला शिलाई करायची आहे। नंतर एक्स्ट्राच्या पूर्ण भागाची मी कटिंग करून घेतली। कटिंग झाल्यानंतर आपल्याला डिझाइन बनवायच्या आधी मागच्या साईडला जे काही टक्स असतात ते आपल्याला मारून घ्यायचे आहेत। तर हा पार्ट मी रेडी करून घेतला। त्याच्यानंतर मग 4 इंचाची अशा पद्धतीने पट्टी घेतली आणि ती फोल्ड करून आणि तिच्यावरती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। शिलाई झाल्यानंतर आतील भाग 1.5 इंचाचा येईल किंवा मग 2 इंचाचा येईल, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकतात। तर अशा पद्धतीने शिलाई करून आणि तो कात्रीच्या साहाय्याने मी फोल्ड करून घेत आहे। जो काही शिलाईचा भाग आहे तो आतमध्ये फोल्ड केला आणि पट्टी छान हाताने प्रेस केली। त्याच्यानंतर मग हिचे आपल्याला छोटे छोटे तुकडे तयार करून घ्यायचे आहेत। नंतर मग बघू शकतात मी अशा पद्धतीने हे अंतर 3 इंच किंवा मग तुम्ही 4 इंच घेतलं तरी देखील चालेल। जर कपडा जास्त असेल तर 4 इंचाचं अंतर घेतलं तरी चालेल। मग अशा पद्धतीने आपल्याला 4 इंचाचे तुकडे तयार करून घ्यायचे आहेत। मध्य सेंटर आहे तो आपल्याला बरोबर खूण करून घ्यायची आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने जे काही आपण कट केलेले तुकडे आहेत ते जोडून घ्यायचे। तर मी दोघही बाजूंना 3-3 तुकडे जोडून घेत आहे। दोघही बाजूंना सेम त्याच पद्धतीने मध्य सेंटर पासून दोघही बाजूंना 3-3 तुकडे डिझाइन करण्यासाठी जोडून घ्यायचे। तर सेम दोघही बाजूंना जोडून घेतले। त्याच्यानंतर त्याच्यावरती लगेचच डबल शिलाई मारून घेतली। एक्स्ट्राचा भाग मी कट केला, धागे दोरे कट केले। नंतर 3 इंचाची पट्टी आहे। मग त्याच्यानंतर मग आपल्याला जिथं शिलाई करून घ्यायची आहे तिथं मी 1.25 इंचावरती अशा पद्धतीने प्रत्येक पार्टवरती खुणा करून घेत आहे जेणेकरून शिलाई करण्यासाठी सोपं जाईल। मग जेवढे आपण खुणा करून घेतलेल्या आहेत परफेक्ट त्याच मापावरती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचा जो काही धागा वगैरे आहे तो कट करून घ्यायचा। नंतर मग हे पार्ट आपल्याला अशा पद्धतीने वरच्या बाजूला फोल्ड करून घ्यायचे आहेत आणि बरोबर जे काही सुरुवातीला आपण शिलाई करून घेतलेली आहे तिथं आपल्याला बरोबर त्यांच्यावरती शिलाई करून घ्यायची। तर सर्व पार्ट बरोबर अशा पद्धतीने फोल्ड केले आणि त्यांच्यावरती शिलाई करून डबल शिलाई मारून घेतली। नंतर मग जे काही एक्स्ट्राचा कपडा गळ्याकडच्या बाजूला असेल तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। कट करून झाल्यानंतर मग अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाड किंवा बारीक लेस लावून घ्यायची आहे। तर मी गोल्डन कलरची लेस लावून तिच्यावरती लगेचच डबल शिलाई मारून घेतली, एक्स्ट्राची कट केली।
त्याच्यानंतर मग दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम त्याच पद्धतीने आपल्याला लेस लावून घ्यायची. आणि तिथं सुद्धा मी लगेचच डबल शिलाई ही मारून घेतली. नंतर मग धागा वगैरे कट केला. एक्स्ट्राची जी काही लेस आहे ती कट केली. आणि जिथं आपण डिझाईन तयार करून घेतलेली आहे तर दोघंही बाजूंना 1.5 इंच किंवा 2 इंच अंतर मोजून घ्यायचं, किंवा मग लेस लावून चेक करू शकतात. तर लेस लावून अशा पद्धतीने जिथं आकार येत असेल तिथं बरोबर लेस लावून घ्यायची आहे. आणि जिथं आपण गळ्याजवळ शिलाई केलेली आहे तर ते एक्स्ट्राचे जे काही धागे वगैरे आहेत ते बरोबर लेस खाली दाबले जातील ही काळजी घेत आपल्याला बरोबर शिलाई करून घ्यायची आहे. आणि बरोबर त्यांच्यावरतीच लेस ठेवून आणि शिलाई करून घेतली. नंतर मग तिच्यावरती सुद्धा डबल शिलाई मारून घेतली. गळ्याचा आकार चुकू नये म्हणून कोण्यावरती बरोबर मशीन दाब उचलून आणि बरोबर शिलाई करून घेतली. नंतर मग अशा पद्धतीने छोटे मणी घेतले आणि ते सुई धाग्याच्या साहाय्याने बरोबर आपल्याला इथं अशा पद्धतीने डिझाईन तयार करून घ्यायची आहे. ज्या पद्धतीने आपण ब्लाऊजसाठी बो तयार करतो सेम त्याच पद्धतीने इथं अशा पद्धतीने दोघंही बाजूंचे जे काही कोणे आहेत तर ते अशा पद्धतीने बरोबर सुई धाग्याच्या साहाय्याने पॅक केलं. आणि वरच्या बाजूला मी मोती वापरून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोती वापरू शकतात किंवा मग नाही वापरले तरी देखील चालेल. पूर्ण पार्टवरती मी अशा पद्धतीने डिझाईन तयार करून घेतली आणि मोती वापरून एक्स्ट्राचा धागा वगैरे कट केला. त्याच्यानंतर मग चौकोनी अशा पद्धतीचा कपडा घेतला. दोघंही बाजूंना त्याची लांबी रुंदी 2 इंच आहे. आणि नंतर मग ह्या पद्धतीने फोल्ड करून आणि त्यांच्यावरती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. तर सर्व पार्ट मी सेम याच पद्धतीने 4 फोल्ड करून घेत आहे. 4 फोल्ड करून झाल्यानंतर त्यांच्यावरती आपल्याला शिलाई करून घ्यायची. बघू शकतात मी कशा पद्धतीने ते सर्व पार्ट जोडून घेतले. हे तर तुम्ही 5-6 तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकतात. सर्व पार्ट मी सेम याच पद्धतीने जोडून घेतले. आणि त्याच्यानंतर मग याच्यापासून आपल्याला छान असं डिझाईन तयार करून घ्यायची आहे. त्यांच्यावरती डबल शिलाई मारून घेतली. एक्स्ट्राचे धागे वगैरे कट केले. नंतर मग ते अशा पद्धतीने फोल्ड करायची आणि बरोबर कोना बाहेर येईल ही काळजी घ्यायची, जेणेकरून फुलाची पाकळी तयार होईल. अशा पद्धतीने ते बरोबर आपल्याला फोल्ड करायचे आणि त्यांच्यावरती शिलाई करून घ्यायची आहे. सर्व पार्टवरती सेम याच पद्धतीने मी शिलाई करून घेतली. आणि त्याच्यानंतर मग ज्या पद्धतीने शिलाई करून घेतली सुई धाग्याच्या साहाय्याने सर्व मी एकसारखे जोडून घेतले. आणि शेवटी बरोबर अशा पद्धतीने जोडून आणि पॅक केले. नंतर मग सुई धाग्याच्या साहाय्याने ते जे काही मी फूल तयार करून घेतलं ते सुई धाग्याच्या साहाय्याने पॅक केलं. आणि जिथं काही आपण डिझाईन तयार करून घेतलेली आहे आणि गळ्याचा मध्य सेंटर आहे तिथं मी ते फूल पॅक केलं. नंतर मग साधं बटन घेतलं आणि कपड्याच्या साहाय्याने मी ते बटन तयार करून घेतलं. बटन तयार अशा पद्धतीने करून घ्यायचं. त्याच्यावरती एक्स्ट्राचा जो काही भाग आहे तो कट करून घेतला. आणि जे काही मी फूल तयार करून घेतलेलं आहे त्याच्यावरती मग कॉन्ट्रास्ट कलरचा म्हणजेच ब्लाऊजचा जो काही कपडा आहे त्याच कलरचं पॅक केलं आणि बटन लावून पॅक करून घेतलं. इथं तुम्ही दोरी वगैरे सुद्धा वापरू शकतात, परंतु मी बटन यूज करून घेतलेला आहे. तर अगदी छान आणि कमी वेळेत तयार होणारी खूप छान अशी ही ब्लाऊजची डिझाईन आहे. तर कशी वाटते? माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणारे नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील. आणि ही ब्लाऊजची डिझाईन तुम्हाला कशी वाटते हे कमेंट करून मला नक्की कळवा.